तर मी डाळीचा आणि भाताचा इथं कुकर लावलाय. पटपट काम आवरते. शिवांश खेळतोय, मस्ती चालू आहे त्याच्या ऑकर सोबत. नंतर शिवांशना आणि मी देवपूजा करून घेतली. शिवांश माझ्यासोबतच असतो नेहमी. करून झालं, कटाची आमटी करून झाली. परत नंतर कणिक मळून ठेवली आणि भात टाकला कीच गॅस संपला. शिवांशचे बाबा अजून आलेले नाही आहेत, ते आल्यानंतर गॅस भरून आणतील. मग तिथून पुढचे पोळ्या वगैरे भात होईल. शिवांशचा आणि माझा इथं खेळ चाललाय. हाय से हाय. बघूया कसं होतंय, काय होतंय. नंतर त्यांनी गॅस भरून आणला आणि मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या आणि नैवेद्य केला. मला जास्त काही पोळ्या जमत नाहीत, पण जशा जमतात तशा केल्या आणि खूप वर्षानंतर करते, त्यामुळे थोडीशी गडबड उडाली. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. गुढी तर गावाकडेच उभा केली होती, त्यामुळे फक्त देवालाच नैवेद्य दाखवला आणि जेवण केलं. असा संपवला आजचा दिवस.